कंधार कुरळ्यापासून निघालेली ही समता संदेश पदयात्रा आज या क्रांतीभूमी महात्मा बसवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये या ठिकाणी पोहोचलेली आहे। आणि या प्रसंगी उपस्थित व्यासपीठावर सन्मान्य महाराज, सन्मान्य हैबतपुरे सर, सन्मान्य सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण या पदयात्रेमध्ये 25 तारखेपासून आजपर्यंत समता संदेश पदयात्रा आणि या यात्रेमध्ये आपण सर्व सहभागी होऊ या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। मी आपलं सर्वांचं या ठिकाणी खरंच अभिनंदन करतो की या समता संदेश पदयात्रेला आपण गेल्या 11 वर्षापूर्वी सरांनी सुरुवात केली आणि या यात्रेला आता मोठं स्वरूप दिवसेंदिवस या ठिकाणी यात्रेचं स्वरूप वाढत आहे। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, बंजारा समाजामध्ये अंड्यावर जन्मलेल्या कार्यकर्त्याला बसवांना हैबतपुरे सराकडून कळालं आणि 12व्या शतकामध्ये सर्व जाती धर्मातील सर्व शरणांना एकत्रित करून अनुभव मंडपाची स्थापना करणारे महात्मा बसवांनांचे विचार जातीपुरते मर्यादित नाही किंवा राज्यापुरते किंवा देशापुरते मर्यादित नाही, जगाच्या पाठीवर पहिल्यांदा लोकशाही निर्माण करणारे लोकशाहीचे निर्माते बसवांना आणि आपल्यापर्यंत त्यांचे विचार येण्यासाठी खरंच आपण वेळ लागला असेल पण आम्ही भाग्यवान समजतो। आज सर आपल्याला दिलेल्या शब्दाप्रमाणे मी असेल, आमचे मित्र गंगाप्रसाद यन्नावरजी असतील, आज 2025 ची सुरुवात या बसवांच्या विचाराने पावन झालेल्या या भूमीतून करावी इच्छा व्यक्त करून आम्ही या ठिकाणी आलो। हे फक्त आपल्यामुळे घडले। कदाचित मी असेल, यन्नावरजी असतील, आपल्या यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तर कुरळ्याला किंवा कंधार भादरपुऱ्यापासून त्या ठिकाणी येतो, शुभेच्छा देऊन पहिल्या वर्षापासून आम्ही आमच्या कामात आम्ही परत जातो आणि आपण ही यात्रा घेऊन बसवांचे विचार गावागावातून घेऊन प्रत्येक माणसाला बसवांना सांगत आपण पुढे येतात। परंतु यावर्षी 2025 ची सुरुवात या मातीतून व्हावी, आपली पहाट पहिली या ठिकाणी व्हावी म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलो। खरंच येणाऱ्या काळामध्ये जसं बसव कथा सुरू करत असताना आपण कुरळ्यापासून सुरू केलो आणि आपण म्हणल्याप्रमाणे अनेक हैदराबाद असेल, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तर ती व्यापकता वाढलेली आहे। आणि ही आपण बोलत असताना, सुरू करत असताना त्यावेळेस आपण 7 समुद्रा पलीकडे जाऊन बसव कथा सांगावी लागणार आहे आणि याचं स्वरूप वाढणार आहे, ही आपण त्यावेळेस पण बोलला होता। आणि नक्कीच बसवेश्वरांचे विचार जगाच्या पाठीवर 12व्या शतकामध्ये सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन काम करणारे बसवांना जगांना कळाले पाहिजेत आणि विचारांचा प्रचार झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन आपण समाजामध्ये काम करत आहात। समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत पूर्वीपासून हे संघर्ष लिहिलेला असतो आणि अनेक महान नेते असतील, मोठी झालेली माणसं असतील, प्रत्येकानंच संघर्ष वाट्याला आलेला आहे आणि संघर्षाला काय आपण घाबरणार नाहीत आणि कोणी टीका टिप्पणी बोलल्याच्या नंतर काय आपण थांबणार नाहीत। कारण हे सगळे उन्हाळे पावसाळे अंगावरून गेल्याशिवाय आपण पुढे विचार घेऊन जाणार नाही। त्यामुळं आपल्याला शुभेच्छा आहे, आपण नेहमी आमच्या पाठीशी राहिलेला आहात। येणाऱ्या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांचे विचार
महाराष्ट्र असेल, ज्या ज्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपण नेहमी तांड्यापर्यंत आला, मी खास करून आपलं या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन की कारण बंजारा समाजाच्या तांड्यावर बसवांना सांगण्यासाठी आपण आला. मी त्या ठिकाणी बसव कथा आयोजित करून आपणास त्या ठिकाणी निमंत्रित केलं नाही, तर आपण त्या ठिकाणी येऊन बसवांना सांगण्याचं कार्य केलं. त्यामुळं मी आपले आभार या ठिकाणी व्यक्त करणार. कारण बसवांना कुठल्या जाती पुरते मर्यादित होऊ शकत. एखाद्या बंजारा समाजाच्या तांड्यावर महात्मा बसवेश्वरांची जयंती व्हावी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती व्हावी किंवा कुठल्याही महापुरुषांची जयंती व्हावी, हे महापुरुष हे महानच होते. महात्मा महान होते म्हणूनच महात्मा होते आणि त्यांचे विचार तांड्यापर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत गेले पाहिजेत, ही भूमिका घेऊन आपण काम करत आहात. आपणास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.